नमस्कार मित्रांनो, तो मी आलो आहे आज कोकणामध्ये फिरायला 2 दिवसाचा प्लॅन आहे आमचा। तर श्रीवर्धन बीच आम्ही निवडला आहे आणि श्रीवर्धन बीचमध्ये कोणकोणते हॉटेल होमस्टे अवेलेबल आहे त्याची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देतो आहे। तर मी कोणते होमस्टेमध्ये राहिलो त्याची डिटेल इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देईन। त्याचबरोबर इथे जे बीचच्या जवळपास होमस्टे आहे त्याची पण इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देईन। जर तुम्हाला माझा होमस्टे नाही आवडला किंवा त्यांची बुकिंग ऑलरेडी खूप असतात, जर ते तुम्हाला बुकिंग नाही भेटली तर तुम्ही दुसरे होमस्टे पण प्रिफर करू शकता। हे जे मी काही होमस्टे दाखवणार आहे हे होमस्टे जवळपास श्रीवर्धन बीचच्या जवळपास आहे, नियर अबाउट 300 ते 400 मीटर अंतरावर। आणि जसं जसं मी जवळ जाईन तसे तसे त्यांची कॉस्ट पण वाढत जाईल। तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा। अशीच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। आता मी तुम्हाला होमस्टे दाखवतो कोणकोणते पुढे। त्याचबरोबर मी तुम्हाला दाखवून की मी ज्या ट्रॅव्हल मधून आलो कविता ट्रॅव्हल्स त्याची पण थोडेफार डिटेल्स सांगतो। कविता ट्रॅव्हल्स खूप उत्तम ट्रॅव्हल्स आहे, तुम्ही त्यांचे डेफिनेटली सर्व्हिस बुक करू शकता। जर तुम्हाला फिरण्यासाठी जायचं असेल महाराष्ट्र, आउट ऑफ महाराष्ट्र, त्यांच्याकडे सर्व्हिस अवेलेबल आहे। 17 सीटर गाडी आहे, विथ AC पण आहे, विदाऊट AC पण आहे। तर त्यांचे रेट मला जे माहिती मी विदाऊट AC घेतला आहे। 14,000 रुपये 2 दिवसाचे त्यांनी आम्हाला चार्जेस केले। ते 14,000 रुपये चार्जेस घेतला आहे माझ्याकडून ॲक्च्युली 2 दिवसाचे श्रीवर्धन बीचसाठी। त्याच्यामध्ये आम्ही श्रीवर्धन बीच आणि रायगड हा फोर्ट पाहणार आहे। तर ते कविता ट्रॅव्हल्सची पण इन्फॉर्मेशन म्हणजे कसं बस आहे ती पण मी तुम्हाला दाखवतो। असेच जर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। आणि जर तुम्हाला राजस्थान ट्रिपला जायचं असेल तर राजस्थान ट्रिपचे पण व्हिडिओ मी शूट केले आहे ऑलरेडी। तर प्लीज प्लेलिस्टला जावा आणि राजस्थान ट्रिप रिलेटेड व्हिडिओ बघा। जर डिटेल इन्फॉर्मेशन राजस्थान ट्रिपमध्ये काय काय फिरायचं, कुठं राहायचं, काय कोणतं हॉटेल चांगलं आहे खाण्यासाठी, एकदम डिटेल इन्फॉर्मेशन मी दिली आहे। तर प्लीज ते पण व्हिडिओ पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्ही जर कोकणामध्ये श्रीवर्धनमध्ये फिरण्यासाठी येणार असाल आणि होमस्टे शोधत असाल, बीचपासून ऑलमोस्ट 200 ते 300 मीटर अंतरावर हा होमस्टे आहे। याची मी तुम्हाला पूर्ण माहिती सांगतो। दरवर्षी मी या होमस्टेमध्ये राहिला येतो। पर रूमचं यांचं भाडं आहे 2,000 ते 2,500 रुपये। डिलक्स रूम, साध्या रूम, विथ AC, विदाऊट AC, डिलक्स रूम, विदाऊट AC, विथ AC, नॉर्मल रूम यानुसार यांचे रेट चेंज होतात। 1,500 रुपयापासून ते 2,500 रुपयापर्यंत होमस्टेचे रेंट आहे 1 नाईटचा। तर तुम्हाला मी होमस्टे दाखवतो पूर्ण। ॲक्च्युली हे घरगुती यांचे रूम्स आहेत। तर प्रॉपर बघू शकते, तर घरामध्ये पाळणं वगैरे आहे, मी दाखवतो तुम्हाला आता। इथे तुम्ही रात्रीचं जेवण वगैरे हे तुम्हाला सर्व करतात। आणि जेवणासाठी तुम्ही जर यांना बाहेरून मासे आणून दिले तर 400 ते 500 रुपये पर KG या रेटमध्ये तुम्हाला ते मासे बनवून देतात। माझा अनुभव असा आहे की सुरमई किंवा पापलेट हे उत्तम बनवतात। हे तुम्ही यांच्याकडे नक्की एकदा ट्राय करा। आणि कोळंबी रस्सा पण खूप भारी बनवतात। तर हा एक ग्राउंड फ्लोर आहे याचा। आउटर लुक दाखवतात दुसऱ्या साईडनी। हे यांचा आउटर लुक आहे। याच्यामध्ये बघा तुम्ही पार्किंगसाठी पण उत्तम सोय आहे इथे। आणि इथे ॲक्च्युली वरती रूम्स आहे, प्रॉपर कोकणी टाईपच्या रूम्स आहे। तुम्हाला रूम दाखवतात आता, डिलक्स, सुपर डिलक्स आणि नॉर्मल रूम। आता मी तुम्हाला माझं होमस्टे दाखवतो कंद्रेचं, जिथे मी राहिलो। ठीक आहे, यांच्या वेगवेगळ्या रूम्स आहेत अवेलेबल। मी ज्या रूममध्ये राहिलो ती डिलक्स रूम आहे। ह्याचा रेंट आहे 2,500 रुपये पर नाईटचा, विथ AC। बाथरूम पण अवेलेबल इथे। आणि गरम पाणी सकाळचं इथं फक्त, आणि 24 तास पाणी तुम्हाला भेटतं पण गार। AC पण अवेलेबल आहे।
सेम असे त्यांच्या नॉर्मल रूम्स पण आहे आणि इथं फॅन्स पण अवेलेबल तुम्हाला 2 फॅन आहे वगैरे. हे डिलक्स रूम आहे ॲक्च्युली. हे रिसेंटली त्यांनी बांधली आहे, आधी नव्हती ही रूम्स. ही दुसरी रूम आहे. तर ह्या रूमचं भाडं थोडं कमी आहे ॲक्च्युली, 2000 रुपये आणि त्या डिलक्स रूमचं भाडं 2500 आहे. तर ह्या रूममध्ये आरामशीर तुम्ही इथे 2 जण बेडवर आणि एक्स्ट्रा गार घेऊन इथं 4-5 जण तर आरामशीर झोपू शकता एका रूममध्ये. आम्ही तर टोटल 6-7 जण झोपलो ह्या रूममध्ये. तर निवांत झोपू शकता. AC पण येतं. ह्या रूमचा एकच डिसएडव्हान्टेज आहे की कॉमन टॉयलेट आहे बाहेर सगळ्यांना. तर तुम्ही कॉमन टॉयलेट यूज करून कॉमन टॉयलेट तुम्हाला यूज करावं लागतं. बाकी सगळं रूम्स वगैरे खूप मोठे येतं. आणि जर तुम्हाला प्रायव्हेट रूम हवी असेल तर ऑलरेडी मी तुम्हाला दाखवली डिलक्स रूम आहे, तर ती तुम्ही प्रायव्हेट रूम बुक करू शकता. तर ह्याचं कॉमन टॉयलेट दाखवतो मी कुठे तुम्हाला. तर हे कॉमन टॉयलेट आणि बाथरूम आहे तुम्हाला त्या रूमसाठी, जी नॉर्मल रूम आहे. 2 टॉयलेट भेटतात तुम्हाला, बाथरूम आणि टॉयलेट. हे आंघोळीसाठी आणि हे बाथरूमसाठी. ठीक आहे. तर 3 बाथरूमसाठी 2 आंघोळीसाठी टॉयलेट भेटतात जर तुम्ही नॉर्मल रूम बुक केली तर. आणि जर तुम्हाला नॉन AC रूम पाहिजे नसेल तर ही नॉन AC रूम आहे. ही वाली नॉन AC रूम आहे. तर इथे 2 रूम आहेत, 2 रूम आहे ॲक्च्युली. तुम्हाला 2 बेड भेटतात. याचा रेंट थोडा कमी आहे, आय थिंक 1400-1300 रुपये. इथे रूमच्या बाहेर तुम्हाला असा व्ह्यू भेटतो ॲक्च्युली. आणि बीचपासून आय थिंक 200-300 मीटर अंतरावर आहे हॉटेल आहे. मी जिथे आत्ता स्टे केलं आहे त्यांचं नाव आहे गंद्रे हेरिटेज. तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर पाहू शकता. तर ह्यांचं ॲक्च्युली होमस्टे आहे 300 ते 400 मीटर अंतरावर, जिथे बीच ते होमस्टेमध्ये 300 ते 400 मीटर अंतर आहे. आणि मी तुम्हाला रूम दाखवत आता. आणि मी एक्झॅक्टली आता आणि तुम्हाला जर हे व्हिडिओ माझे आवडत असेल, ट्रॅव्हलिंगची आणि डिटेल इन्फॉर्मेशन मी जे देतो लाईफ एक्सपिरियन्सबद्दल, जर प्लीज आवडत असेल तर प्लीज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या खूप गरज आहे तुमच्या सबस्क्रिप्शनची. ऑलमोस्ट व्ह्यू खूप जास्त येतात पण सबस्क्रिप्शन खूप कमी आहे. तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला आणि असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी तुम्हाला डेफिनेटली दाखवेन. आता दुसरा होमस्टे बघू आपण, तुम्हाला दाखवतो मी. आणि त्याच्यावर तुम्ही ठरवा की तुम्हाला कोणता बुक करायचा आहे, कोणता बुक नाही करायचा. आर्या होमस्टे आहे इथं बघा. ॲक्च्युली रेस्टॉरंट आहे आणि लक्झरीज रूम आहे. तर ह्यांचं मला एक्झॅक्टली रेंट माहिती नाही, कारण हे हॉटेल आहे. तर ह्याचं एक्झॅक्टली रेंट माहिती नाही. तुम्ही नेटवर पाहू शकता. ऑलमोस्ट 3500 चालू असेल ह्यांचा रेट. कारण इथं बऱ्यापैकी स्वतःच्या घरामध्येच त्यांनी रेंटवर दिले आहे रूम्स. तर बऱ्यापैकी तुम्हाला स्वस्त रूम भेटतात 1500 पासून ते 2000पर्यंत. पण जर तुम्ही हॉटेल प्रेफर करसाल तर इथे भरपूर कॉस्टली रूम जातात. तर मी तर तुम्हाला प्रेफर करेन की जे होमस्टे असतात तिथं तुम्ही बुकिंग करा. 1500 पासून चालू होतात आणि भरपूर चांगल्या सोयी असतात, असं काही प्रॉब्लेम. आता हा एक होमस्टे मला भेटला आहे. तर AC रूम्स तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता इथे. परत अजून एक ह्या साईडला पण आहे. यांचे नंबर तुम्ही घेऊ शकता आणि यांना डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता. ह्या साईडला ज्या रूम्स आहे या होमस्टेच्या मी तुम्हाला दाखवतो इथं. हे जे याच्या रूम्स दाखवतो ॲक्च्युली. हा ऑलमोस्ट असं ना आत्ता बीचपासून 200 मीटर अंतर, ऑलमोस्ट 100 मीटर मी ट्रॅव्हल केलं आहे चालता. तर 200 मीटर अंतरावर हा होमस्टे अवेलेबल आहे. या रूम्स आहे यांच्या. आतमध्ये मी जात नाही कारण मी बुकिंग केलं नाही, तर ते मला अलाउड करणं का नाही माहिती नाही. पण इथं हा एक ऑप्शन आहे. आता हे जे होमस्टे आहे ॲक्च्युली, तर हे बीचपासून 200 मीटर अंतरावर आहे. यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे मी इथं दिलेला आहे तुम्हाला. नॉर्मली काय होतं, आपण नेटवर सर्च मारतो आणि एक्झॅक्टली आपल्याला कॉन्टॅक्ट नंबर वगैरे भेटत नाही आणि एरिया पण कळत नाही एक्झॅक्टली होमस्टेचा कोणता आहे. तर हा जो एरिया आहे तो त्या होमस्टेचा आहे. एकदम हिरवळ अशा एरियामध्ये हा होमस्टे आहे. इथं बघा, तर हा रोड जातो त्या होमस्टेकडे. ठीक आहे. तर इथं तुम्ही बुक करू शकता होमस्टे. अजून एक इथं आहे सी स्केप नावाचा होमस्टे आहे, बीच रिसॉर्ट. तर ह्यांचं पण इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देतो.
तर मी तुम्हाला माझी ॲडवाईस देतो, ज्यावेळेस तुम्ही होमस्टे बुक करसाल त्यांना तुम्ही रेंट पण विचारा. तर ऑलमोस्ट रेंट होमस्टे चालू होतं 1,500 ते 3,000पर्यंत. आणि त्यांना हे पण विचारा की त्यांच्याकडे राहण्याची उत्तम सोय आहे का, गरम पाणी मिळतं का नाही सकाळचं किंवा 24 तास. ज्या मी होमस्टेमध्ये राहतो तिथे 24 तास गरम पाणी नसतं, फक्त सकाळचं गरम पाणी मिळतं. पण त्यांच्या सर्विस चांगलं आहे, माणसं चांगली आहे, त्यामुळे मी डेफिनेटली तुम्हाला तोच होमस्टे प्रेफर करेन कंदरेचा. दुसरी गोष्ट म्हणजे तिथं तुम्ही ज्यावेळेस होमस्टे बुक करसाल तिथं तुम्ही चेक करा की त्या होमस्टेमध्ये जेवणाची सोय आहे का आणि जेवणाची रेट काय आहे. तर मी ज्या होमस्टेमध्ये राहतो जनरली 400 ते 500 रुपये पर kg आणि ते मासे बनवतात, सुरमई, पापलेट, परत कोळंबी, एक नंबर मासे बनवतात, एक नंबर स्वयंपाक बनवतात त्या वहिनी. तर तो होमस्टे तुम्ही प्रेफर करू शकता. दुसरं एक हॉटेल आहे इथे मोरिया रेस्टॉरंट, तिथे रेस्टॉरंट ते पण तुम्हाला दाखवतो. ते पण हॉटेल खूप भारी आहे जेवणासाठी, सकाळच्या नाश्त्यासाठी बेसिकली. त्यांच्याकडे मी दरवेळेस घावणं जे असतं त्यांचं घावणं आणि चटणी ते दरवेळेस त्यांच्याकडे. ही एक रूम अवेलेबल आहे इतर होमस्टेची, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर. आता हे जे रूम्स आहे ते ऑलमोस्ट 100 मीटर अंतरावर आहे रूम्स अवेलेबल इथं. आणि आता डायरेक्टली आपण बीचकडे चाललो आहे. हा इथं एक होमस्टे आहे एक्झॅक्टली बीचच्या समोरच आहे, तुम्ही म्हणू शकता 50 मीटर अंतरावर. त्यांच्या रूम्स वगैरे मी तुम्हाला दाखवतो. आतमध्ये तर जात नाही कारण ते अलाउड नाही आहे, बुक्स नाही केले रूम. तर हा असा एरिया आहे यांचा. तर पाहू शकता किती सुंदर एरिया आहे, डायरेक्ट बीचच्या समोर आहे. ऑलमोस्ट 50 मीटर अंतरावर आहे हा होमस्टे. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर इथे तुम्ही पाहू शकता. हा लास्टचा हे जे आहे ते लास्टचं हॉटेल इथं मोरिया होम हाऊस श्रीवर्धन, एक्झॅक्टली बीचच्या समोर आहे. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर हा आहे. आणि ह्यांचे रेट थोडेसे हाय आहे, मी विचारलं होतं थोडेसे जास्त आहे रेट बाकीच्यांपेक्षा, कारण की एक्झॅक्टली बीचच्या समोर आहे. आणि तुम्हाला ह्यांचे रूम्स दाखवतो, रूम्समध्ये बाहेरून दाखवतो, एक्झॅक्टली आतमधून नाही दाखवत. पण एरिया तरी तुम्हाला कळून जाईल की कसा एरिया यांचा. पार्किंगची सोय आहे, त्यांचं हॉटेल पण आहे इथं. तर सकाळचा नाश्ता वगैरे ते इथंच देतात तुम्हाला करून, एक्झॅक्टली बीचच्या समोर आहे. हा जो आहे त्यांचा मोरिया हाऊसचा ॲक्च्युली मोरे होमस्टे म्हणू शकतो आपण, त्यांचा एरिया आहे. आणि त्यांचे रूम्स आहे अवेलेबल इथे. आणि हा त्यांचा एरिया आहे. बीचपासून ऑलमोस्ट 50 मीटर अंतरावर हा होमस्टे आहे. एक्झॅक्टली मी बीचच्या इथं आलो आहे आणि तुम्हाला होमस्टे मी दाखवलं आहे कोणकोणते होमस्टे अवेलेबल आहे. बीचच्या समोर आल्यानंतर तिथं खूप सारे टी स्टॉल आहे, छोटे मोठे टपरे आहे. तर त्या टपरीमध्ये किंवा त्या टी स्टॉलमध्ये तुम्हाला पुढे नाश्ता करायचा आहे, मी त्याचा व्हिडिओ दाखवतो तुम्हाला. आणि तिथेच तुम्ही नाश्ता करा, खूप चांगला नाश्ता भेटतो. 3-4 वर्ष आले मी त्यांच्याकडे नाश्ता करतो, चांगलं आहे, क्वालिटी चांगली आहे, फॅमिली आहे पूर्ण त्यांची. आणि 3-4 स्टॉल आहे त्यांचे स्वतःचे. तर काल मी जे घेतलं त्यांच्याकडून फ्रेंच फ्राईज, बटाट्याचे तिखट बटाट्याचे स्प्रिंग रोल जे म्हणतात ते एक, आणि घावणं, त्याची चटणी, खूप भारी नाश्ता झाला. ऑलमोस्ट 400-500 रुपये बिल आलं. त्याच्यामध्ये 2 घावणे, म्हणजे 2 घावण्याच्या प्लेट, एका घावण्याच्या प्लेटमध्ये 3 घावणे असतात. आणि फ्रेंच फ्राईज, स्प्रिंग रोल ह्याचे सगळे मिळून म्हणजे 2 स्प्रिंग रोल बटाट्याचे, 1 फ्रेंच फ्राईज, 2 घावणे, चहा, बॉटल, वॉटर बॉटल. तर हे सगळे धरून 400 ते 500च्या जवळपास बिल आलं. पण क्वालिटी चांगली होती, मी डेफिनेटली तुम्हाला ते प्रेफर करेन. मी त्याचे व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. त्यांच्याकडेच नाश्ता करा, खूप सारे इथे टपरी स्टॉल आहे, त्यांची टेस्ट एवढी काही खास नाही. मी तर तुम्हाला ॲडवाईस देईन की इथे साऊथ इंडियन नाश्ता करू नका तुम्ही, जसे मसाला डोसा, उत्तप्पा, कारण नाही बनवते त्यांना, त्यांची स्पेशलिटी नाही आहे. तर जी स्पेशलिटी आहे कोकणची ती ट्राय करा, डेफिनेटली तुम्हाला चांगली चव मिळेल. ठीक आहे. काय घ्यायचं
अजून एक इथं हॉटेल आहे जो ते कंदीच्या समोरच रिद्धी सिद्धी नावाचं. तर त्या हॉटेलमध्ये जर तुम्ही 16-17 जण येणार असाल आणि तुम्हाला नॉन AC रूम हवे असाल तर डायरेक्टली एक हॉल आहे त्यांचा, त्याचं भाडं आहे 4 ते 5 हजार रुपये. थोडं तुम्ही निगोशिएट केलं तर ते कमी पण होऊ शकतात. त्याच्यामध्ये 16 जण डायरेक्ट एका हॉलमध्ये झोपू शकतात. तर रिद्धी सिद्धी नावाचं हॉटेल आहे, त्यांचा पण नंबर मी तुमच्याबरोबर शेअर करेन. आता मी तुम्हाला माझे ट्रॅव्हल जे कविता ट्रॅव्हल आहे ते दाखवतो एकदा, आणि मग आपण अजून एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन म्हणजे आपण जनरली कोकणामध्ये कोकण का फेमस आहे तर आंब्यासाठी. आणि आपण म्हणजे कोकणापासून लांब राहतो, जसं मी पुण्यामध्ये राहतो, तर आपण बघतो की कोकणातले ओरिजिनल आंबे मिळतात का. जर तुम्ही मे महिन्यात कोकणामध्ये येत असाल तर इथे 250 रुपये 200 ते 250 रुपये पर डझनपासून आंबे चालू होतात. खूप भारी आंबे भेटतात. पर्सनल अनुभव आहे माझा, खूप चांगले आंबे भेटतात इथं. श्रीवर्धन रिसॉर्टच्या जवळच म्हणजे श्रीवर्धन बीचच्या जवळच तुम्हाला आंबेवाले पण भेटन, त्यांच्याकडून घ्या. आंबे खूप भारी आहे, 250 रुपये पर डझन आरामशीर मिळतात. ठीक आहे, तर तो एक अनुभव तुम्ही ट्राय करू शकता.